हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळ्यांच्या सपोर्टमुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझं चॅनल मोनो झालेलं आहे आणि एकदम खेड्यातून, खेडेगावातून मी यूट्यूब चॅनल चालू केलंय। म्हणजे मला पण जास्त माहिती नव्हती, पण जसं जसं त्याच्यामध्ये गेले तसं मला जास्त माहिती झाली आणि मला जी काही यूट्यूब फॅमिली लाभली ना ती पण खूप छान लाभली। जर मी काय चुकले तर लगेच मेसेज करते किंवा मी ज्या कुणाच्या जे मोठाले माझ्यापेक्षा ज्यांना जास्त अनुभव आहे त्यांच्या लाईव्हला जर गेले तर ते लगेच मला सपोर्ट करतात, असं करा तसं करा, सगळी माहिती सांगते। तर खरंच त्यांचे पण मी मनापासून आभार मानते। आणि मी खेड्यातून यूट्यूब चॅनल चालू केले, पण मी असं यूट्यूब चॅनल चालू केले आणि त्याच्यासाठी वेगळा खर्च वगैरे काहीच केला नाही। फक्त मी सुरुवातीला माझा मोबाईल आहे तोच माझा खर्च आहे आणि काय ते नेट बॅलन्स लागते मला, तेवढाच माझा यूट्यूबचा खर्च आहे। आणि आता काय झालं माहिती का, मोबाईल धरायला मुली पण शाळेत चालल्यात आणि मोबाईल धरायची अडचण येत होती। त्यामुळे मिस्टरांनी बरं का ते व्हिडिओमध्ये येत नाहीत, पण त्यांनी माझ्यासाठी एवढं सहकार्य केलंय की ट्रायपॉड त्यांनी मागवला आणि माझ्यासाठी आणून दिलाय। ती माझ्यासाठी खूप मोठी गिफ्टच म्हणावं लागेल, कारण सुरुवातीला तर घरातून पण सपोर्ट नव्हता, पण चला कुठंतरी समजून सांगून दुसऱ्यांचे व्हिडिओ दाखवून पण नंतर मी त्यांना सांगितलं आणि त्यांच्या पण म्हणजे समजले ते पटकन आणि चल म्हणले तुला तुझ्यासाठी काहीतरी मागवतो। आणि अशा मी म्हणलं होतं की मला मोबाईल धरायला, त्यांना थोडं 5 मिनिट जरी धरा म्हणलं तर ते धरत नाहीत, तर मग त्यांनी धरण्याऐवजी ट्रायपॉड आणून दिलेला आहे मला आणि तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे। आणि तुमच्या सपोर्टमुळे, आशीर्वादामुळे चॅनल मोनो तर झालं या। चला, आणि मी सुरुवातीला आज काय म्हणतात ना यूट्यूबसाठी काहीतरी खरेदी केले ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा आहे ट्रायपॉड आणि इकडं खरं तर आमच्या इकडं ट्रायपॉड मी नव्हतं, जसं जसं मी ह्याच्यामध्ये शिरले का नाही तसं तसं मला माहिती झालंय। आणि हे पहा फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे हे ट्रायपॉड। आणि कसं आहे कसं नाही ते मी आता मुलींचं तर आलं तसं चालू आहे की खोलायचं आहे, कसं आहे कसं नाही पाहायचं आहे। तर मुलीच्या हस्ते मी हा खोलणार आहे आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि चला तर मग आता काय गिफ्ट आहे ते आपण खोलून पाहूता। चला काढा, ए थांब ना, मल्हारला काढू दे, थांब मल्हार काढ तू। राहू दे आता, अगं ठेवता येते ना परत त्याच्यामध्ये, नीट काढा ना जरा, सगळं खोकं काढू नका ग। तर मुलीनं पण खूप आनंदानं काढलं बरं का, कारण मला पण नवीनच होतं आणि मुलींना पण नवीनच होतं। तर ह्याचे नट बोल्ट कुठं काय असते ते काहीच नाही समजलं, तर ह्यांनी सगळं काढून दाखवलं आणि कुठं फिट करायचं काय ते सगळं सांगितलं। कारण मला तर काहीच असं पहिल्यांदाच बघितलं मी आणि मला सध्या तर काहीच नव्हतं जमत, फक्त त्यांनी सांगितलं की एवढं ढिलं करायचं हे ते, मला बरोबर ठेवता पण येत नव्हतं आणि धरता पण येत नव्हतं। तर असा स्टँड होता आणि नंतर एकदम सुरुवातीला आपल्याला ना कमी जास्त करायला किंवा खालचं स्टँड उभा करायला इथं थोडं म्हणजे फिट करायचं आपल्याला, जेवढा लांब पाहिजे जेवढा कमी पाहिजे, तर इथं खालचा स्टँड आहे आणि ह्याच्यावरही दुसरा स्टँड आहे ना, ते दुसरी स्टेप मग नंतर उंच पण करता येणार। आणि त्याला पण एकदा म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचा आणि नंतर नट फिट करायचा। आणि इथं आहे बघा आपलं म्हणजे अलग आलतं बरं का, मोबाईल ठेवायचं बाजूला आलेलं होतं मेन कापडामध्ये आणि स्टँड तेवढा असा उभा होता। तर आता ह्यांनी करायले तर उंच करायले, तर असा एवढा उंच होते, तर खूप उंच होते बरं का स्टँड हे। आणि आपल्याला जेवढा उंचीला पाहिजे तेवढा लावायचा आणि नंतर पुन्हा आणखी नट फिट करून घ्यायचा। तर एका कॅरीबॅगमध्ये जे काही मोबाईल लावायचा आहे ते आलेलं होतं आणि काही नट एक होते। तर बघा हे जवळपासनं आमच्या पत्राला जात होता एवढा उंच स्टँड आहे। तर एवढा झाला आहे बघा, पूर्ण त्यांनी काढून दाखवला आहे आणि आता बारीक करायले तर त्यांनी सांगितलं, फक्त बघितलं मी आणि नंतर आता हाताखाली जेव्हा वापरात येईल का तेव्हा कळेल मला। तर सध्या मला सांगताना काहीच नव्हतं कळालं। आणि इथं आता ठेवायचं आहे आपल्याला मोबाईल लावण्यासाठी, कारण आता मोबाईलचं ते पण असं बाजूला आले बरं का आणि ते लावून फिट
तर अशा प्रकारे त्यांनी फिटिंग हे करून दिली आणि किती उंच आहे ते तर बघितलं, पण ह्याच्यापेक्षा पण वेगवेगळे असतात बरं का, ते पण मला नाही माहिती. लाईटिंगचे असते तर आणि छोट्या हातातले स्टँड असते तर आपल्याला जास्त काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळं सुरुवातीला हेच आणलं आहे. तर बघूत आता ह्याचा काय काय उपयोग होतो आहे ते, आणि ह्याच्या पुढे बघूत आता घरामध्ये लावताना किंवा हे शेतामध्ये हे ते जर आपल्याला करायचं म्हणलं तर हातात धरूनच मोबाईल करावं लागेल, कारण एवढा मोठा स्टँड शेतात तर नाही नेऊ शकत आपण. तर घरच्या घरीच काम करताना हे ते व्हिडिओ करण्यासाठी याचा उपयोग होईल. तर जर छोटा असता तर शेतात पण नेता आला असता. तर हे त्यांचं आहे चालू बघा. आता हे आहे मोबाईल ठेवायचं बरं का, हे पूर्ण असं बाजूला आलेलं होतं, तर आता ते जोडायचं काम करायला. तर हे आहे मोबाईल ठेवायचं, ह्याच्यामध्ये आपण आडवा पण ठेवू शकतो आणि उभा पण ठेवू शकतो मोबाईल. तर असं फिरवायचं असते त्याला. तर हे बघा असं आहे. तर इथं मोबाईल बसणार, खालचा स्टँड, पुन्हा वरचा स्टँड.